सो हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि आजचा व्लॉग असा काही स्पेशल नाही आहे. आज ऑलरेडी माझा मूड खराब आहे तरीसुद्धा मी व्लॉग करते बिकॉज मला माझ्या नवऱ्याला दाखवून द्यायचं आहे की त्याच्याशिवायसुद्धा मी घरातल्या कुठलाही सण किंवा कुठलाही काहीही असला तर मी सेलिब्रेट करू शकते. आणि येस, आज झाली माझ्या नवऱ्यासोबत थोडीशी किरकिर. त्यांना सांगितलेलं की मला लाईटिंग करून द्या आणि कंदील लावून द्या. पण माझ्या नवऱ्याला आयुष्यात कधीच कुठला फेस्टिवलसाठी किंवा कार्यक्रमासाठी वेळ नसतो. अंबानीच्या नंतर तोच एक बिझी माणूस आहे ह्या जगामध्ये. म्हणून त्यांना अजिबात वेळ भेटला नाही तर मीच करायला घेतला. आणि ऑलरेडी माझा मूड इतका खराब होता आणि त्यात ह्या वायरीने माझा मूड ऑलरेडी खराब करून ठेवला आहे. जेव्हा बोलतात ना आपला मूड खराब असतो ना तेव्हा आपण कुठलं काम करतो ना ते सुद्धा खराबच होतं आणि ते अजून वैताग देतं. ही वायरीचा गुंता इतका झालेला की तो माझ्याने सुटत नाही. मी खूप ट्राय करत होते एकदम पेशन्सने. आधी मला वाटलेलं जोरात ओढून तोडून टाकू का, पण नंतर मी बोलली नाही अवंती, रागावर कंट्रोल कर, असं करू नको, उगाच नुकसान करून ठेवशील. म्हणून मी एकदम पेशन्स घेऊन एकदम हळूपर्यंत ट्राय केला, पण तो काय खुलतच नव्हता. म्हणजे ना काही माणसं अशी असतात ज्यांना आपण कितीही प्रेमाने समजवलं ना तरी नाही, ते ऐकणारच नाही. त्यांना त्यांची लँग्वेजेस समजते. तशी या वायरीचा आज झालेला मला असं वाटत होतं की तिला कितीही केलं तरी नाही, म्हणून मी तिचा गुंता करूनच सोडून आणि फक्त लागू दे बोलली तर ती लागली. मला जरासं बरं वाटलं की जाऊ दे, ती फायनली कशी बसली तरी का होईना, लागले तरी आहे. आणि आता बोलली कंदील लावून घेते. कंदील तर होता पण कंदीलच्या आतमध्ये जो होल्डर लावतात बल्बसाठी तो होल्डर होता गोडाऊनला. सो मी आधी चावी घेतल्या आणि चप्पल घालून पहिला निघाली गोडाऊनला. नशीब गोडाऊन आमचा बाहेरच आहे जवळच्या जवळ, म्हणून मी पटकन गेली. बघते तिथं अंधार होता म्हणून मी पहिला टॉर्च चालू केली आणि चावी लावली लॉकमध्ये. तर ते ओपनच होत नव्हता. मी ट्राय केलं खूप तरी होत नाही. नंतर माझ्या लक्षात आलं अरे मी तर चावी वेगळ्या लॉकची घेऊन आले, ही ती चावीच नाही आहे. लॉक छोटा आहे आणि चावी मोठी आहे. मग परत घरी आली मी. नंतरून चावी चेक केली तर मला दुसरी एक चावी सापडली. मी मनातल्या मनात बोलले आता जर ही चावी नाही बसली त्या लॉकला तर मरू मग मी काय करणार नाही. मला ऑलरेडी वैताग आला, मी काय करत बसणार नाही आता. आणि देवाचं नाव घेऊन मी चावी लॉकमध्ये टाकली आणि ती आधी स्टार्टिंगला तर नव्हती खुलत, मग नंतरून ती खुलली. मला जरासं बरं वाटलं की बाबा जाऊ दे, खुलली एकदाची. आणि त्यानंतर मी गेली तो लॉक काढल्यावर शटरचा डोर ओपन करायला आणि मी खूप ट्राय केला पण माझ्याने का तो शटरचा डोर ओपन होत नव्हता. नशीब काका तिथं होते तर मग मी काकांना आवाज दिला, या आता तुमच्याशिवाय कोण खुलणार आहे, आता इथं माझ्यानं तो खुलत नाही. मग काका खोलायला गेलं तर काका बोलता तू लॉकच नव्हता खोललास. आता काय बोलू, माझ्यासारखे हुशार मीच आहे या जगामध्ये. खोलल्यानंतर पहिला मी गेली, बघितलाच मला तो होल्डर सापडला तर मला जरा बरा वाटला की जाऊ दे फायनल तो सापडला तरी. मी घरात आली. मग घरात आल्याला पहिला मी करतच होती तर काका मला बोलले की जाऊ दे मी तुला हेल्प करतो, एकटी नको करूस. खरं तर मलासुद्धा समजतं की हजबंडला घरासाठी किंवा माझ्यासाठी वेळ नाही तर त्याचं रिझनसुद्धा मी आणि घरच आहे. मी खुश राहावी, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करता यावी, मी कुठली गोष्ट मागितल्यावर ती त्यांच्यानी पूर्ण होणार नाही अशी वेळ येऊ नये म्हणूनच ते कष्ट करत असतात आणि एक्स्ट्रा कामसुद्धा करतात. मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की माझा नवरा कुठल्या मित्रांसोबत तर जाऊन बसत नाही ना. बाकीच्यांचे नवरे तर मित्रांसोबत बसून टाईमपास करतात, पण माझा नवरा मी खुश राहावी म्हणून कष्ट करतो. आणि हे मी रडत बसल्यानंतर मला रिअलाईज झालं की आपला नवरा किती चांगला आहे. आणि म्हणून त्यांना खुश करण्यासाठी मी त्यांना न सांगता ही लाईटिंग करायला घेतली आणि लाईटिंग खूप छान झालेली. खरं तर मला खूप हसायला येतं आहे की स्टार्टिंगचा पूर्ण हा व्लॉग म्हणजे स्टार्टिंगपासूनच मी कंप्लेंट करत होती की माझा नवरा असा आहे तसा आहे, त्याला टाईम नसतं माझ्यासाठी पूर्ण. नंतर मी मध्ये थोडी बोलली की ठीक आहे तो माझ्यासाठीच कष्ट करत आहे. पण आता वाजले 10 आणि त्यांची घरी यायची वेळ झाली आणि मला त्यांचा आता जस्ट कॉल आला की तुझी स्टार्टिंगची लग्नाच्या टायमाला जोडवी घेतलेली ती कशी होती का. तर मी थोडीशी हे झाली की असं काय विचारताय तुम्ही की कशी होती म्हणून. नाही मी तुला जरा जोडवी घ्यायला आलो इथे तर तू सांग कशी. तर मी बोलली साधीच होती, म्हणजे डिझाईन होती त्याला थोडीशी आणि जास्त जाड नव्हती. माझे पाय छोटे असतो मी त्यासाठी. मग ठीक आहे व्हिडिओ कॉल कर आणि तू बघ तुला कोणती आवडते ती आणि मला सांग. म्हणजे मला हे सांगायचं आहे की तू घरातून जाताना बाबा मला रडवून जातोस, माझ्याशी भांडून जातोस आणि घरी यायच्यामुळे मी सगळी भांडणं विसरलेली. मी पूर्ण ह्याच्यातच होती. मी मध्ये ब्लॉगमध्ये बोललीसुद्धा की बिचारा करतोय तर ते माझ्यासाठीच करतोय. आणि आता डायरेक्टली
स्वतःहून म्हणजे आज आयुष्यात म्हणजे मी त्यांच्यासोबत असल्यापासून आज 8 वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत आणि या 8 वर्षात पहिल्यांदा माझा नवरा माझ्यासाठी स्वतःहून काहीतरी घेऊन येतोय. ओ माय गॉड, मला रडायला यायला लागलं. तर म्हणजे मी किती खुश झाले काय सांगू. ह्या एक्साइटेडमेंटमध्ये त्यांनी मला ज्या म्हणजे व्हिडिओ कॉलवर दाखवले 2-3 डिझाईन्स, कुठली बघ, तुला ही आवडते का, ती आवडते का. तर मी बोलली तुला पाहिजे ती घेऊन ये. मला म्हणजे असं त्याने आता ती कशीही आणली ना, मला जरी ना आवडली ना तरी ती मी माझ्याजवळ ठेवणार आहे. कारण की लाईफमधून पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. मग असं होतं यार, मी या माणसाला ओळखण्यासाठी कधी कधी चूक करते का काय, म्हणजे मला कळतच नाही माझा नवरा कसा आहे. हा कधी कधी इतका चांगला वागतो की जगात त्यांच्यासारखा कोणच नाही. आणि कधी कधी इतका इरिटेट करतो, इतका पिसळतो की या जगात त्याच्यासारखा कोणी असूही नाही असं मला वाटतं. आता मी वाट बघते ते यायची. म्हणजे मला तर हसायला येतंय, पण बघू आता. हजबंड, तुम्ही मला रडत सोडून गेल्यावर मी इतक्या शिव्या घातलेल्या ना तुम्हाला काय सांगू. मी किती बडबड केलेली तुम्हाला, पण ॲज युज्युअल 1 तासानंतर मी शांत पण झालेली, म्हणून मी तेवढं करायला घेतलं. माझं प्रेम आहे ग बाळा तुझ्यावर, तुमचंच नाहीये. पकडा आता आंघोळ करा जा. आता तुमचं वर्षभर सगळी कामं चांगली होणार आहेत. तुम्ही धनतेरसच्या दिवशी बायकोला चांदीचं गिफ्ट दिलंय ना, बोलायचं कसं यायला. आवडलं का ते सांग. अरे मला आवडलंच. हजबंड 8 वर्षात पहिल्यांदा तुम्ही माझ्यासाठी न सांगता असं काहीतरी घेऊन आहेत. 8 वर्षात. आता निदान कधी भांडणं झाल्यावर मी बोलली की तुम्ही मला काय दिलंय स्वतःहून, तर हे लक्षात राहील आता माझ्या की हे दिलंय हो तुम्ही स्वतः. ते खुलत का नाहीये केबल टाय येतो. पण बघ, तुम्ही भांडून गेल्यानंतरून तुम्हाला खुश करण्यासाठी मी स्वतःहून डेकोरेशन केलं लाईटिंग, आणि तुम्ही मला खुश करण्यासाठी हे घेऊन आलात. म्हणून तर मी राहते तुमच्या सोबत, नाही तर तुमच्यासारख्या माणसासोबत तर 8 वर्ष घालवणं मुश्किलच नाही, ना मुमकिन आहे. आठ वर्षात पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने काहीतरी मला गिफ्ट दिलंय. ह्याला असं वाटतंय गळ्यातच घालावं आता. पकडा, मी घालू पायात. ते नीट फिट करा, माझं लागलं नाही पाहिजे. तुम्हाला कसं काय सुचलं मला घेऊन यावं असं. हा, इकडे बघून तर मला तरी कसं काय सुचलं. काय करावं तसं, काय करावं म्हणजे सुचलं तर असं बोलतोस. पण असं पहिल्यांदा झालंय. ती काढा, पहिल्यांदा झालंय. कसं काय हजबंड, हळू, मला दुखतंय. I love you. I hate you. I love you. I hate you too. शायनिंग मारते. कशी वाटली तुम्हाला लाइटिंग मी केलेली? मी गोडाऊन मधून खोलून ते काढून बिडून आणून गेलं. तुम्हाला टाइम नव्हता ना. असंच असतं हजबंड. ज्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल नाही त्या मी करणार, आणि ज्या गोष्टीत मला आनंद भेटेल त्या तुम्ही करायचं. म्हणजे कसं संसार एकदम व्यवस्थित होतो ना.